एका छोट्याशा गावात रमेश नावाचा एक मुलगा आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. लहानपणी रमेशचं सर्व काही आई होती. ती त्याला खाऊ घालायची, अभ्यास घ्यायची, त्याचे हट्ट पूर्ण करायची. पण जसजसा रमेश मोठा झाला तसतसं त्याचं लक्ष मोबाईल, मित्र, करिअर याकडं वळालं. आई सतत विचारपूस करायची, पण तो दुर्लक्ष करायचा. एक दिवस रमेश शहरात नोकरीसाठी गेला. तिथे त्याला भरपूर पैसे, नाव आणि यश मिळालं. पण आईच्या फोन कॉल्सकडे दुर्लक्ष करत राहिला. एक दिवस वडिलांनी सांगितलं, आई आजारी आहे. रमेश धावतच गावी आला. आई अंथरुणावर होती, पण चेहऱ्यावर हसू होतं, कारण तिचा लेक परत आला होता. आईच्या हातातले जुने फोटो पाहून रमेशच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला कळालं ती नेहमीच त्याचं जग होती. त्याच क्षणी त्याने ठरवलं, आता आईवडिलांची काळजी आपणच घेणार.